होऊन जातं. ते दरवर्षी काढायचा दाखला जो आहे तो दरवर्षी करायचा असतो. त्यासाठी आपण शाळांमध्ये कॅम्प अरेंज केलेले आहे. प्रत्येक शाळेमध्ये HMची मी मीटिंग घेतली आणि सर्व सेतू केंद्रवाल्यांना त्यांच्याशी जोडून दिलं आणि त्यांना सांगितलं की आपण मुलांना सेतू केंद्रात पाठवू नका. मागच्याही वर्षी घेतला आहे मी, 2 वर्षापासून ते कॅम्प घेते आहे आणि विद्यार्थ्यांना आपण शाळेतच कसे दाखले देऊ याचं आपण पुनर्नियोजन करतोय. आता विषय राहिला तुमचा की राशन कार्डसाठी मला स्पेशली हा कॅम्प घ्यायचा होता, कारण आपल्याकडे विषय आहे धान्याचा साठा जो आहे त्याला कोटा म्हणतो आपण, तो माझ्याकडे शिल्लक नाही. मी सुनील भाऊंना त्या दिवशी सांगितलेलं आहे, त्याच्या आधी पण कळवलं आहे. परंतु आपलं नियोजन असं आहे की तुमचे जे अर्ज माझ्याकडे येतील ते अर्ज मी जमा करून घेईन आणि जे माझ्याकडे जवळपास 1000-1500 अर्ज आधीचेही पडलेले आहेत ज्यांना मी अजून धान्य देऊ शकलेली नाही, ते अर्ज आणि हे सर्व एकत्रित करून आम्ही शासनाला मागणी करतोय की भुसावळ तालुक्यासाठी इष्टांक वाढवून द्या. आणि ही मी सुनील काळेंसोबत पण बोलली आहे की त्यांना म्हटलं तुम्ही पण फॉलोअप घ्या. मी माननीय आमदार साहेबांना पण बोललेली आहे की आपण सुद्धा आपल्या भुसावळसाठी इष्टांक वाढवून आणा. कारण आतापर्यंत काय होतं आहे ना, जेवढे अर्ज माझ्याकडे येत आहेत ते सर्व अर्ज माझ्याकडे जर समजा 100 अर्ज आले तर त्यातले 10, 15, 20 मी बसू शकते. ते बाकी श्रीमंत लोक किंवा यांना मी माझ्या स्तरावर डिलीट करते आणि ते करून करते. परंतु कोणताही श्रीमंत माणूस माझ्याकडे अजून अप्रोच झाला नाही. मी आवाहन केलं होतं तरी तर मॅडम आमचं कमी करा पण ह्या गरीब लोकांना द्या म्हणून. पण मी नगरसेवकांना आणि सर्वांना आवाहन केलेलं आहे. मी दुकानदारांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला सांगा, मी करते माझ्या रिस्कवर. असे मी जवळपास 200-250 लोक डिलीट केले आहेत आणि एकही माझ्याकडे तक्रार घेऊन अजून आलेला नाही की माझं नाव का डिलीट केलं. येस, पण मला त्यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य पाहिजे की मला त्या लोकांचे द्या की मॅडम ते सर्व द्या, पण त्यात मला तुमचं सहकार्य पाहिजे तुमच्या लोकांचं. आता वरणगाव सिद्धेश्वर नगर, आज वरणगाव नगरपालिकेमध्ये स्कॅम होता तो न मंजूर केला. त्याचं कारण काय? आज 8 वर्ष झाले माझं रेशन बंद पडलेलं आहे. मी 10 ते 15 वेळा तहसीलमध्ये येऊन त्या मॅडमना भेटली. मॅडमला सांगितलं की मॅडम माझं रेशन बंद पडलंय. ते बोलता एमपीएस मध्ये केलेलं आहे, तुमचं रेशन चालू होणार नाही. मग कारण काय? आम्ही गरीब लोकांना धान्य काय खायचं? आम्ही हातमजुरी करता, 200 रुपये रोज आम्ही शेती काम करता. मग आम्हाला जर गरीब लोकांना धान्य मिळालं नाही तर मग आम्ही खाणार काय? आमचे मुलबाळ काय खाणार? याची समस्या सांगा तुम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.